कारण आत्ताच्या बॉडीवरती आपण आरोप का करतोय, तर ग्रामस्थांनी सांगितलेली कामं कधी होत नाही. त्यांच्या मनाने ज्या टायमाला ग्रामस्थ सांगणार आहे ग्रामसभेमध्ये हे काम करा, त्या टायमाला काम होत नाही. मग आरोप का करणार आपण? ज्यांना आपण निवडून दिले, ज्यांनी आपल्यासाठी कामं केली पाहिजे, त्यांनी ते कामं केली पाहिजेत. जर आपण एक काम सांगितलं तर ते काम वर्ष 2-2 वर्ष होत नाही. हे काय म्हणणार, पहिलं पत्र दे. अरे पत्र देऊन सुद्धा 3-3 वर्ष कामं नाही यांची. मुद्दा असा आहे का तुम्ही आताच्या बॉडीवरती आरोप करताय का? हो, आताच्या बॉडीवरतीच आरोप आहे आपला. याच्या आधी नाही, ह्याच बॉडीवरती आरोप आहे आपला. का सदर एवढी कामं तुम्ही करता, कामाचा काय दर्जा आहे? कामाचा दर्जा सुद्धा नाही कोणत्या गोष्टीत. वर्षात रस्ते उघडातात, एकही रस्ता टिकत नाही, एकही काम राहत नाही. आता पण तुम्ही जावा, त्या जाळ्या बनवल्यात कचरा टाकण्याच्या, किती जाळ्या टिकल्या सांगा. आज प्रदूषण ग्रामपंचायत करते. आज गव्हर्नमेंट प्रदूषणासाठी किती लाखो करोड रुपये खर्च करते. एक कचरा त्याच्यात कचरा पिंडीत पिटून देतात. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की एस्टिमेटनुसार काम होत नाही आणि कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, आणि याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य जे आहेत, सदस्य असेल, बॉडी असेल, जे काही प्रतिनिधी असतील तुम्ही निवडून दिले हे जबाबदार आहेत, त्यांची भ्रष्टाचार चौकशी व्हावी अशी तुमची मागणी आहे का? हो, आहे ना, मागणी आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे सगळ्यांची. का कामामध्ये टेंडर कोण घेतंय, काम त्या पद्धतीचं झालंय का, इस्टिमेटनुसार काम होतंय का, जे टेंडर घेत आहेत त्या लोकांची सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. कोणी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये टेंडर भरलं, आतापर्यंत किती टेंडर भरणारे पण तेच आहेत का वेगवेगळे आहेत? बरं, टेंडर जर भरताय तर इस्टिमेटनुसार कामं झाल्यात का? जेवढी कामाचे टेंडर आले, जेवढे पैसे वितरित झाले, ती कामं झाल्यात का? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. विकास कामामध्ये भ्रष्टाचार झालेला जबाबदार कोण? विकास कामामध्ये भ्रष्टाचार जो झालाय याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार आहे. कारण जर ग्रामपंचायत जबाबदार जर नसेल, एखादं काम इस्टिमेटनुसार जर काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टदाराला जर तुम्ही देताय काम, तर त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी काम चांगलं होतंय नाही होतंय हे ग्रामपंचायती पाहायचं काम आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थ येऊ शकत नाही. बरं, ग्रामस्थ जिथं दिसणारे, इथं योग्य काम चाललं नाही तिथं येणार पण येत. ग्रामस्थ कोण नाहीत, ग्रामस्थ येणार आहेत, परंतु कामं येतात कधी, जातात कधी, टेंडर कोणाला झाले, कसं झालं हेच ग्रामस्थांना माहिती नाही होत. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय का, ज्या नावाने ठेका आहे किंवा ज्या कंस्ट्रक्शन कंपनीने काम घेतलंय ती कंस्ट्रक्शन कंपनीचा ठेकेदार किंवा तिथे हजर नसतो, बाकीचेच ग्रामपंचायत सदस्य तिथे हजर असतात, तर कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे कुठे पोट ठेकेदाराचे काम करतात का तुमच्या गावात? हे बघा, ते पोट ठेकेदाराचे काम करत असणार आहेत. आता आम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही करताय का, परंतु प्रत्येक कामामध्ये ज्यांनी काम घेतलंय तो माणूस कधीच उभा दिसलेला नाही आम्हाला आतापर्यंत. 4-2च लोक आम्हाला तिथं दिसतात. तर ते असं होऊ शकतं का ग्रामपंचायत सदस्य सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात, त्या कामामध्ये पोट ठेकेदार असू शकतात काय? नाही, आहेत ना, ऑलरेडी नाही बोल. बरं का, त्याची चौकशी झाली पाहिजे ना. आम्ही काय म्हणतोय, त्याची चौकशी झाली पाहिजे. ते चौकशी झाली तर त्याच्यावर सगळं निष्पन्न होणार आहे का कोण ठेकेदार आहे, त्याला पोट ठेकेदार आहे का ग्रामपंचायत सदस्यच काम करतात, हे ते ज्या टायमाला चौकशी होणार आहे त्या टायमाला समजणार आहे, आधी नाही समजणार आपल्याला. ज्या पद्धतीने बँकांना बांधलेली गाळी दिली, अर्ज होते त्या ठिकाणचे स्थानिक मुलांचे अर्ज होते, त्यांना रोजगार उपलब्ध झाला, मात्र जे काही भाडे येते ते गावालाच येते ना, मग त्यात चुकीचं काय? अहो, गावाला भाडं येते, पण गावाला भाडं किती येतंय? आज अर्धी बिल्डिंग दिली 5,000 रुपये भाडं येतं. बँक अख्खी अर्धी बिल्डिंग दिली त्याला 15,000 रुपये भाडं येतं. डिपॉझिट घेतले 18 लाख रुपये, 18 लाख रुपये का तरी डिपॉझिट घेतले. आज मला सांगा, 18 लाख रुपये, उद्या समजा ती बँक म्हटली मला इथं थांबायचं नाही, मला 18 लाख रुपये द्या. ते 18 लाख रुपये तुमच्या फिक्स डिपॉझिट मध्ये आहेत का परत त्यांना देण्यासाठी? मग तुम्ही ते 18 लाख रुपये पण कुठून देणार? बरं, एकंदर आता तुम्ही ग्रामपंचायत आरोप केले भरपूर, मग याची पुढची दिशा काय? जर चौकशी नाही झाली तर तुमचं काय राहील धोरण पुढे? हे बघा, आम्ही आता सर त्यांना पत्रव्यवहार पण करणार आहे, सगळ्यांना करणार आहे. जे काही शासकीय अधिकारी असतील, सीईओ असतील, जे काही ग्रामपंचायतीमध्ये जे काम करणारे वरचे अधिकारी असतील, त्या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. जर याची सखोल चौकशी नाही झाली तर आमरण तिथं अन्नत्याग आंदोलन करू आम्ही. आणि ही बॉडी त्याच्यानंतर भाऊसाहेब यांची कामाची, त्याच्यानंतर यांच्या चौकशा लावण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करणार आहे.
कारण झालंय काय माहितीये का, आतापर्यंत ग्रामस्थांच्या कोणत्या गोष्टी यांनी ऐकून घेतलेल्या नाही. ग्रामसभा असताना अर्धे सदस्य नसतातच आहेत. 17 सदस्यांची बॉडी असताना 5-6 सदस्य असतात फक्त, 4 ते 5च, बाकीचे नंतरही मुसाळ्या करतात. नाही, एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला का ग्रामपंचायत सदस्य निवडून कसे आले असा प्रश्नचिन्ह तुम्ही केलाय. कारण तुम्ही म्हणले ग्रामसभेला लोक येत नाहीत, म्हणजे लोकांचा अविश्वास आहे का, आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले ते लोकशाही पद्धतीने आले. बरोबर, लोकशाहीमध्ये. मग त्याच्यावर कसं ऑब्जेक्शन घेताय तुम्ही? म्हणूनच आमचं काय म्हणणं आहे, जर ग्रामसभा चालू असताना ग्रामसभा ज्या त्या वार्डचा ग्रामपंचायत सदस्य निवडून आलाय, तर ग्रामसभा चालू असताना जर ग्रामपंचायत सदस्य निवडून आलाय तर त्याच्या वार्डला ती 2, 4, 5 लोक तर आली पाहिजे त्यांच्या बरोबर. जर ती जर येत नसल तर मग ही निवडून कशी आली याचं संशोधन केलं पाहिजे. पण त्यांनी फरक काय पडणार? अहो मग आतापर्यंत ग्रामसभेचा कोरमच पूर्ण नाही. प्रत्येक वेळेस ग्रामसभा, आज उद्या जर ग्रामसभा आहे ती ग्रामसभा तहकूब केली जाते आणि नंतर तहकूब ग्रामसभा घेतली जाते. 1 मिनिट. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. आता काय करा? तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 आणि 77 09 72 21 38.